नमस्कार. सण हर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नवरात्रीचा दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी देवीची पूजा, उपासना, आराधना करण्याचा दिवस. मुळातच नवरात्र हा काळच स्वास्थ्य मिळवण्याचा काळ आहे. स्वास्थ्य, स्वस्थ या शब्दापासून याची निर्मिती झाली. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये, स्वतःमध्ये स्थिर असणे. ज्या वेळेला हे स्थैर्य, ही शांतता तुम्हाला लाभते तेव्हाच तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळतं. पण आज ही स्थिरता, शांतता लोप पावत चालल्यामुळे आपण अस्थिर झालोय, अस्वस्थ झालोय. अस्वस्थ मन हे शरीराला देखील अस्वस्थ करतं आणि मग ते स्वास्थ्य हरपतं. हे स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राचीन शास्त्रांनीच या सण आणि व्रतांची निर्मिती केली. नवरात्रीमध्ये केली जाणारी ही उपासना म्हणजेच उपवास, मौन, ध्यान आणि जपजाप्य म्हणजेच मंत्रोच्चार, या सगळ्यातून मानसिक स्वास्थ्यही लाभतं आणि त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्यही लाभतं. यातून सत्वाची पातळी उंचावते आणि जेव्हा सत्व उंचावतं तेव्हा सजगता येते, सृजनशीलता येते आणि आनंद हा वाढीस लागतो. तर उपवास याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊ. उपवास म्हणजे निराहार राहणं किंवा सात्विक आहार ग्रहण करणं. उपवास हा शरीर शुद्धीसाठी केला जातो. आपण जे अन्न ग्रहण करतो ते अन्न देखील त्रिगुणात्मक सांगितलेलं आहे. म्हणजे सात्विक अन्न, राजसी अन्न आणि तामसी अन्न. अन्नाचा विशिष्ट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये जर शक्ती, उत्साह निर्माण व्हायला हवा असेल, चित्त शांत आणि शरीर सशक्त व्हायला हवं असेल तर आहारावर लक्ष देणं देखील गरजेचं असतं. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर शुद्ध करण्यासाठी अत्यल्प प्रमाणामध्ये सात्विक आहाराचं सेवन केलं जातं. नवरात्रीमध्ये फलाहार घेतला जातो आणि शरीराला पचवण्यासाठी हलका असा आहार सेवन केला जातो, ज्याच्यामुळे शरीर हलकं होतं, पचन प्रणालीवर ताण येत नाही आणि त्यामुळे शारीरिक ऊर्जा ही वाढीस लागते. त्याचबरोबर मन देखील प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. शरीर आणि मन हे एकमेकांशी संलग्न आहे. त्यामुळे शरीराचा परिणाम मनावर आणि मनाचा परिणाम शरीरावर हा होत असतो. आयुर्वेद आणि भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये पचनक्रिया ही मुख्य मानली गेलेली आहे. सगळे रोग हे पोटातून निर्माण होतात असं आपल्याकडे मानलेलं आहे आणि पचन प्रणाली ही स्वस्थ, सुदृढ ठेवण्यासाठी उपवास हे त्याचं साधन सांगितलेलं आहे. बऱ्याचदा जर आपण बघितलं तर भूक लागलेली नसताना देखील केवळ वेळ झाली आहे म्हणून आपण जेवतो. त्यावेळेला शरीर ते अन्न पचवण्यासाठी तयार नसतं, ते इतर क्रियांमध्ये गुंतलेलं असतं. मात्र अन्न सेवन केल्यानंतर प्रथम प्राधान्य हे अन्न पचनाला द्यावं लागतं. त्यामुळे इतर क्रियांकडे दुर्लक्ष करून त्याला पचनाकडे लक्ष द्यावं लागतं आणि यातूनच शरीराची शक्ती ही क्षीण होत जाते. शरीराच्या पाचन प्रणालीवर ताण येऊन ती हळूहळू दुर्बल होत जाते. त्यातूनच रोगप्रतिकार क्षमता देखील क्षीण होत जाते. वात, पित्त, कफजन्य विकार सुरू होतात. शरीर हे जेव्हा दुर्बल होतं तेव्हा त्याचा परिणाम हा मनावर देखील होतो आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. उपवास करून या पाचन प्रणालीवर जो ताण आलाय तो कमी केला जातो. पाचन प्रणाली पुन्हा सुदृढ केली जाते, तिला क्रियाशील केलं जातं आणि त्यातूनच पुढे अन्नपचन व्यवस्थित व्हायला लागतं, ज्यामुळे शरीर सशक्त आणि सुदृढ बनतं.
उपवासामध्ये शरीरात निर्माण झालेला अग्नी हा शरीरातलं जडत्व, आलस्य, त्याचबरोबर नीरसता ही नष्ट करतं. शरीर हलकं होतं आणि त्याच्यामध्ये टवटवीतपणा येऊन शरीरातली प्रत्येक पेशी ही ताजीतवानी आणि उल्हासित होते. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर आणि मनावर होत असतो. उपवासाबरोबरच मौन हे देखील नवरात्रीमध्ये पाळलं जातं. मौन म्हणजे निःशब्दता, शांतता. आपलं मन हे चंचल आहे आणि ते कायम भरकटत असतं. ते बाह्य जगताकडे आकर्षित होतं आणि निरनिराळ्या विचारांना जन्म देतं. मौन हे या अविश्रांत मनाला विश्रांती देण्याचं एक साधन आहे. स्वतःच्या आत अंतस्थ होऊन स्वतःला ओळखण्यासाठीचा हा एक प्रवास आहे. जेव्हा आपण अव्यक्त राहतो तेव्हा आपण स्वतःबरोबरच व्यक्त व्हायला सुरुवात करतो. आपण जे बाहेर बोलतोय तोच संवाद आत सुरू होतो आणि सुरू होतं स्वतःचं परीक्षण, स्वतःचा अभ्यास, स्वतःच्याच समस्यांना सोडवण्याचा एक प्रवास. आजपर्यंत जे जे घडून गेलंय आणि आज जे घडतंय त्याचं एक अवलोकन आपण आतमध्ये करायला लागतो. अनेक अँगल्सनी त्याच्याकडे बघायला लागतो आणि मग आपल्यालाच अनेक गोष्टींचा उलगडा होतो जेव्हा आपण मौन बाळगतो. नवरात्रीमध्ये या मौनाला विशेष महत्त्व आहे. मौन हे मन स्वच्छ करण्याचं एक साधन आहे. मनामध्ये सुरू असणाऱ्या विचारांचा धुरळा ज्या वेळेला शांत होतो, तो खाली बसतो, तेव्हा ते स्वच्छ होतं आणि आपल्यालाच स्वतःला ओळखता येतं. आपलं कौशल्य, आपल्याकडे असणारे गुण हे आपल्याला दिसायला लागतात. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते कळायला लागतं. पुढे जाण्यासाठी काय करायला हवं आहे, स्वतःवरती कशा प्रकारे आपल्याला काम करायला हवं आहे हे देखील आपल्यालाच समजायला लागतं. आपल्या चुका आपल्याला समजतात आणि आपण त्या चुकांमधूनच शिकतो. विचारांमध्ये सुस्पष्टता येते आणि त्याबद्दल आपण सजग होतो. आपली कृती ही योग्य मार्गानेच जाते. तर असं हे मौन. त्याचबरोबर शास्त्रांनी ध्यान करायला सांगितलंय. मौनामुळे मन हे शांत झालंय आणि आता ध्यानातून आपल्याला त्याच्या आत अंतर्मनामध्ये उतरायचंय आणि आपली शक्ती ही वाढवायची. ध्यान हे आपल्याला अंतर्मनाकडे, मनाच्याही पलीकडे घेऊन जातं. आपल्याला आत्म्याकडे, सत्वाकडे घेऊन जाण्याचा हा मार्ग आहे. यामुळे ज्ञान आणि अंतःप्रेरणा ही सशक्त होते. ध्यानामुळे मन शुद्ध होतं. आपल्या भावना ह्या मृदू आणि सकारात्मक होतात. शरीर सामर्थ्यवान आणि स्वस्थ होतं. आपल्या ऊर्जा लहरी ह्या सकारात्मक झाल्यामुळे वातावरणातल्या सकारात्मक लहरी ह्या आपलं शरीर आकर्षित करून घेतं आणि त्यातून एक सकारात्मकता, चैतन्य हे सर्वत्र निर्माण होतं. ध्यानाबरोबरच मंत्रोच्चार, जपजाप्य याचं देखील महत्त्व या दिवसांमध्ये असतं. मंत्र ह्या ध्वनी लहरी आहेत आणि ही परिवर्तनशील ऊर्जा आहे जी आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणते. खरं तर प्रत्येकच शब्द हा ऊर्जेने युक्त असतो. प्रत्येक शब्दाशी काही शक्ती ही संलग्न असते. जर आपला कोणी अप्रिय शब्दांनी किंवा अपमानकारक शब्दांनी पाण उतारा केला तर त्याचा परिणाम हा आपल्या मनावर होत असतो. तसंच कुणी आपली प्रशंसा केली, आपल्याबद्दल चांगलं बोललं तर आपल्याला आनंद होतो, छान वाटतं, एक हुरूप येतो. मानसिक उन्नतीचीच ही एक अवस्था आहे. मंत्राची रचना देखील मानवाच्या आणि निसर्गाच्या उन्नतीसाठीच केली गेलेली आहे.
मानवाच्या अस्तित्वाचे देखील 3 स्तर आहेत. एक म्हणजे स्थूल, दुसरा म्हणजे सूक्ष्म आणि तिसरा म्हणजे त्या पलीकडे ईश्वरी, दिव्य. स्थूल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला सगळ्या जड गोष्टी ह्या स्थूलामध्ये येतात. सूक्ष्मामध्ये येतात त्या लहरी, तरंग, ऊर्जा, चैतन्य. आणि दिव्य, ईश्वरीय म्हणजे तो प्राण. जेव्हा आपण खोल अशा ध्यानामध्ये उतरतो तेव्हा त्या मंत्रोच्चारांचा परिणाम हा खोलवर होतो. जेव्हा त्या मंत्रांशी आपण एकरूप होऊन जातो तेव्हा आपण शरीर, मन आणि आत्मा ह्या सगळ्याच्या एकरूप अशा अवस्थेला प्राप्त करतो. जरी त्या मंत्रांचा अर्थ समजला नाही तरी तो ध्वनी, ती स्पंदनं, त्या लहरी सूक्ष्मावर त्याचा परिणाम या करत असतात. या ध्वनी लहरीतूनच परिवर्तन घडत असतं. जसं कुठल्याही गोष्टीमध्ये परिवर्तन करण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. पाण्याचं वाफेत रूपांतर हे अग्नीमार्फतच होतं. तांदळाचं भातात रूपांतर हे अग्नीच करतो. मक्याच्या दाण्यांच्या लाह्या ह्या अग्नीमुळेच फुलतात. तसंच मंत्रोच्चारातून निर्माण होणारी ही शक्ती ही आपलं अस्तित्व हे फुलवत असते. त्यातूनच मनःशांती, समाधान आणि दिव्यत्व हे देखील प्रकट होत असतं. या सगळ्यांच्या माध्यमातून आपली चेतना खुलवण्याचं काम हे ही नवरात्र करत असते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा आणि उपासना केली जाते. ह्या ब्रह्मचारिणी देवीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ब्रह्मचारिणी ही नवदुर्गांमधील दुर्गेचं दुसरं रूप. ब्रह्म म्हणजे चराचरात सामावलेलं ज्ञान आणि मूल्य, आणि आचरणी म्हणजे आचरण करणारी. या मूल्यांचं, ब्रह्माचं आचरण करणारी ती ब्रह्मचारिणी. तपश्चारिणी, उमा ही देखील तिची नावं आहेत. तेजस्वी, गौरवर्ण असणारी ही दुर्गा शांत स्वरूपाची आणि भव्य आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, उजव्या हातामध्ये जपमाला, डाव्या हातामध्ये कमंडलू असं तिचं स्वरूप आहे. तप करीत असल्यामुळे तिची वृत्ती स्थिर आहे. त्यामुळे हिचं कोणतंही विशिष्ट वाहन नाहीये. स्वरूप शांत असल्यामुळे हातात कोणतंही अस्त्र-शस्त्र नाहीये. ब्रह्म ध्यान करीत असल्यामुळे हातात जपमाला आणि कमंडलू आहे. वेदस्तत्वम तपो ब्रह्म म्हणजेच वेद, तत्व, तप यांचं आचरण करणारी अशी ही ब्रह्मचारिणी देवी आहे. हिमालय कन्या म्हणून जन्म घेतल्यावर देवीने शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता अनेक वर्ष केवळ फळं आणि मुळं खाऊन उपासना केली. नंतर जमिनीवर पडलेली बेलाची पानं खाऊन उपजीविका केली. शेवटी तर पानं देखील खाणं तिने बंद केलं आणि म्हणूनच तिचं नाव झालं अपर्णा. ब्रह्मचारिणी देवीच्या शांत मुखावर या तपाचंच तेज हे कायम विलसत असतं. संसारापासून विरक्त अशी तपस्येची मूर्तिमंत पुतळी म्हणजे ही ब्रह्मचारिणी देवी. जीवनामध्ये आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियुक्त आचरण करणं आवश्यक असतं, हेच ती आपल्याला शिकवते. या देवीच्या उपासनेमुळे सर्व नीती नियमांचं पालन करण्याची मनोधारणा ही दृढ होते. ब्रह्मचर्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आपल्यामधल्या ब्रह्मस्वरूप ज्योतीची जाणीव होते. साधकाला ज्ञान, प्रज्ञा आणि मोक्ष देणारी अशी ही ब्रह्मचारिणी देवी. शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी हिची उपासना केली जाते. या दिवशी कुमारींची पूजा करून त्यांना भोजन प्रदान केलं जातं. ब्रह्मचारिणी देवीला पांढरे पदार्थ, विशेषतः दूध आणि दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
तिला चमेली, मोगरा, अनंत, तगर यासारख्या पांढऱ्या फुलांच्या माला श्रद्धेने अर्पण केल्या जातात. दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा. या मंत्राने देवीची उपासना केली जाते. ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं. या चक्रामध्ये मन स्थिर केलं असता ब्रह्मचारिणी देवीची कृपा होते. साधकाला सदाचार, वैराग्य, संयम याची प्राप्ती होते. तर अशी ही ब्रह्मचारिणी. आयुर्वेदामध्ये देखील ज्या 9 वनस्पतींना नवदुर्गा म्हणून पूजलं जातं त्यातली ब्राह्मी ही ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाते. ब्राह्मी ही आयुर्मान वाढवणारी आहे. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही आपल्या रक्तदोषांना दूर करते. आपला स्वर मधुर करते. ब्राह्मीला सरस्वती देखील म्हटलं जातं. ब्राह्मी ही मन आणि बुद्धीला, मनाला मजबूत करणारी आहे. जठर आणि मूत्रसंस्थेला सशक्त करणारी ब्राह्मी ही वनस्पती सांगितलेली आहे. ही व्याधींना शरीरातून दूर फेकते. तर अशी ही आयुर्वेदातील एक दुर्गा. आज आपण नवरात्रीची उपासना आणि तिचे लाभ आणि ब्रह्मचारिणी देवीबद्दल जाणून घेतलं. उद्याच्या भागामध्ये आपण चंद्रघंटा या देवीच्या रूपाबद्दल जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या पुन्हा एकदा सर्वांना भरभरून शुभेच्छा. आज इथेच थांबूया. नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.